हरिओम. आज बुधवार 27 नोव्हेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावं. महाराज सांगतात की समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे, तर गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपलं गाव आलं की आपण गाडी सोडतो. हे खरं आहे. हे जसं खरं त्याचप्रमाणे निर्गुण हे आपलं साध्य असलं तरी आज आपल्याला सगुणच खरं मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरं नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरं धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोचता येणार नाही हेही तितकंच खरं आहे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावं. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखीन दुसरं कोणतं राहिलं. परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागतं, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण निर्गुण दोन्ही कुठे गोड लागतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो असं म्हणतो अभि, त्याला त्याचे मर्मच नाही कळलं. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्यालाच नाही कळत. स्थलात किंवा कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणलं या म्हणण्याचा काय अर्थ आहे. परमार्थाशिवाय आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे, पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपलं तसंच घडतं. एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कुठे आहे ते दाखवा, तर त्याला असं उत्तर देऊन अडवता येईल की देव कुठे नाही ते दाखवा. पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा त्या स्वरूपाचं काहीतरी आहे ही जाणीव असतेच, फक्त तो त्याला निरनिराळी नावं देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता आणि मग अशी नावं देऊन तो त्यांचं अस्तित्व मान्य करतो, पण देव नाही असं तो म्हणतो. जे आहे ते त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितकं ज्ञान असतं तितकं लिहिता येत नाही. जितकं लिहिलेलं असतं तितकं वाचणाऱ्याला समजत नाही. त्याला जितकं समजलेलं असतं तितकं सांगता येत नाही आणि ऐकणाऱ्याला तो जितकं सांगतो तितकं कळत नाही. म्हणून मूळ वस्तूचं वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा करता आहे असं समजून आपण आजचे कर्तव्य करीत राहावं. निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही, म्हणून ते अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूप घेऊन येतात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.